कांती विराला युगंधराला कांती विराला मुसक्ती धुरंधराला जोडून दोन्ही कराला करुवंदन विमलाला जोडून दोन्ही कराला करुवंदन विमलाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ताटात एक भाकर असली दादा आणि पुढच्या माणसाला जर भूक लागली असेल तर अर्धी भाकर पुढच्याला देण्याची दानत असावी लागते. पण सध्या असं चाललंय माझ्या ताटातली भाकर मला संपवायची आहे पण दुसऱ्याच्याही ताटातली मला घ्यायची आहे. मी मुंबईत आजच आलोय मला इकडचं काही माहिती नाही पण आमच्या इकडे असं चाललेलं आहे. खूप सुंदर स्किट सादर झाले याच्या अगोदरच. खायचं खायचं म्हणजे माणसाने किती खायचं सध्या काय काय चाललंय कुठं कुठं चाललंय काय काय खायचं म्हणून एका शाहिरांनी शाहिरी फटका लिहिलेला आहे. फटका म्हणजे जो आपण परवा बघितला एकमेकाने एकमेकाला दांडक्यानं मारलेला तो फटका नाही हा काव्यातला फटका आहे. तो शाहिरी फटका आपल्या समोर सादर करतोय. तुम्हाला नक्की पटेल अशी अपेक्षा आहे. सादर करण्याचा मी प्रयत्न करतो. सध्या महाराष्ट्रात काय चाललेलं आहे अहो सत्याला नाही थारा इथं माजला भ्रष्टाचार. सत्याला नाही थारा इथं माजला भ्रष्टाचार. तुम्हाला पटलं तर तारीतून मला कळवा.
आणि ज्याच्या मनगटात जोड त्याचा चालतोय कारभार, ज्याच्या मनगटात जोड त्याचा चालतोय कारभार, ज्याच्या मनगटात जोड त्याचा चालतोय कारभार, ज्याच्या मनगटात जोड त्याचा चालतोय कारभार. नक्की काय काय चाललंय ऐका. कुठलीही असो योजना त्याच दिल्या विनानी घेना, पण आम्ही शेतकरी गरीब माणसं म्हणतो अरे बाबा बाबा तुम्हाला नाही. कुठलीही असो योजना त्याच दिल्या विनानी घेना, काय खायचं तेवढं खाना उरल्यानं तरी आम्हा जाना, खायचं तेवढं खाना उरल्यानं तरी आम्हा जाना. अहो चाराने पडती पत्रामध्ये, चाराने पडती पत्रामध्ये कधी बाराने व्याजार, ज्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार, ज्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार, ज्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार, ज्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार. शिक्षणाचा मांडला खेळ. माझ्या समोर बसलेले तुम्ही फार ज्ञानी माणसं आहेत. मी दुबळा अल्पमती मी काय वर्णावी खाती, या महाराष्ट्राचं भारताचं वर्णन मी दुबळ्या माणसाने काय करावं तुम्हाला जास्त माहिती आहे. सध्या काय चाललेलं आहे. शिक्षणाचा मांडला खेळ, पदवीधरांचा झालाय घोळ, पदवीधरांचा झालाय घोळ. योग्य तिची दिसना काढ, योग्य तिचा दिसना काढ, सत्याची शिजना डाळ, त्याची शिजना डाळ, सत्याची शिजना डाळ. अहो पदाच्या पायी आलाय घोळ, पदाच्या पायी आलाय जोर. कुणाला जोर आलाय? शाहिरांनी लिहिलेलं काव्य आहे. पदाच्या पायी आलाय जोर. आमची सर्व शिक्षणाची मंडळी त्या दिल्लीच्या ठिकाणी गेलेली आहे, पण त्यांना मारणारे कोण आहे जरा ऐका दादा. अहो पदाच्या पायी आलाय जोर, लांडग्यांना फाड, त्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार, त्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार, त्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार, त्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार. सत्याला नाही घालायचं, सत्याला नाही घालायचं, मारला भ्रष्टाचार, त्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार, 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 त्याच्या मनगटात जोर त्याचा चालतोय कारभार. अशी परिस्थिती आहे सध्याची. आणि यासाठीच पुन्हा एकदा मला आठवतात की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि म्हणून शाहीर गातात. अशी परागा या भारताची, घटना लिहिली जनहिताची, घटना लिहिली जनहिताची, घटना लिहिली जनहिताची. दीक्षा घेऊन बुद्ध धम्माची केली पेरणी समानतेची, केली पेरणी समानतेची, केली पेरणी समानतेची. हो विचाराला जिद्दी नारायणा. हे सत्य होतंय आणि होऊ नये म्हणून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. म्हणून हा शाहीर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. हे कुणाला? आहो थोर विचाराला जिद्दी नारायणा, थोर विचाराला जिद्दी नारायणा, मुसंदी धुरंत धराला, सोडून तोंड कराला, करुवंदन भीमराया, सोडून तोंड कराला, करुवंदन भीमराया, वंदन भीमराया, करुवंदन भीमराया, वंदन भीमराया, करुवंदन भीमराया.
आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझी सेवा सांभाळतो. धन्यवाद. क्या बात है शाहीर, क्या बात है.